दोन्ही भाऊ दिसत आहेत ना. हॅलो हॅलो असू दे धन्यवाद. धन्यवाद बुवा, अतिशय सुंदर. जे काय बोलले ते त्यांचं त्यांना कळाला नाही. मी मध्ये मध्ये वाद जरा कधी बोलत नाही, तो आता बोलले म्हणून तरी वाद तरी हसले. बुवा एका गोष्टीचं वाईट वाटलं. बहिणी तू लवकर घरात राहा. आई शपथ माझ्या बहिणीसारखी असेल. सांगितलं बुवानी मुद्दा की टारकन असा शब्द बुवानी यूज केला. तसं बाबांना काय बोलणार नाही. लेकीकडे बघून बुवा शांत राहतात. हा माझं अवतारीने बघितलं नाही. तुझी तरी इज्जत भिजत घाली नाही तर माझी तरी घालून गेली. सदासाची नाटक लागा नको. सुरुवातीला सांगितलं मोठ्या मोठ्या कारगिरी असं भारीचे वेळ त्या छोट्या मुलीला लेकीला आपण आणू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. बुवानी सांगितलं टारकन. टारकन म्हणजे बुवा शब्दाचा अर्थ काय? ही तुमची भाषा आहे बुवा. सकाळी उठून तोंड बघून असले बुवा. महिला वर्ग आहे. महिला वर्गाच्या पुढे तुम्ही टारकन अशी शब्दाची तुम्ही भाषेची यूज करता बुवा, योग्य नाही ना. कारण एक शब्द बुवा तुम्ही बोललात ना आता, जेव्हा एखाद्याचे चांगले शब्द बुवा संपतात ना, एखाद्याचे जेव्हा चांगले शब्द संपतात त्यावेळेस असे शब्द आपल्याला यूज करावे लागतात. विद्वत्ता बरोबर ना. त्यानंतर बुवा काय बोलले की हा आता बोललेच बुवा की एखाद्याची विद्वत्ता वगैरे असे शब्द काढावे लागतात. जेव्हा आपल्या मुखात ते चांगले शब्द हृदयातून जे तुम्ही सांगितलं हृदय फाडल्यावरती तुम्हाला सुशांत दिसेल. एक तुला सांगतो तुझ्या माहितीसाठी, मला हे रंगदेव दिलास म्हणून सांगतो बुवा. साई म्हणजे स्वामींचा भक्त आहे बुवा. त्या माझ्या स्वामींना मी स्मरून सांगतो बुवा. मला कोणी नाही सांगितलं की गणेश आकडे बुवाची नाक मोडून, पण ज्याने तुला सांगितलंय ना तोच भजनी बुवा माझ्याकडे भीक मागतो बाळेला जोडीला गेलो. जे लोमते घेऊन फिरतोस ना तेच मला मेसेज करतात. जरा नको नको झाली तुला सांगतात ना भीक मागतात जोडीदार घे म्हणून. उगीच नाही बुवा सांगितलं तुला मगाशी की तुझ्याकडे चांगलं भजन आहे आणि नवरात्रामध्ये एक दोन कार्यक्रम नाही केले ना तर बुवा भजन क्षेत्र जागेवर थांबवलं. शब्द घेतो तू चांगल्या पद्धतीने चाललं असतं का नाही बुवा हे होणार? असं नाही ना बुवा. बुवाने सांगितलं काय 3-4 हजारात म्हणता बुवा. वाईट म्हटलं तुमचे दोनच मुद्दे खट्टाकडे 3-4 हजारात म्हणता बुवाने 12 केलं. त्यांची बिदागी किती होती हो? धडे 15,000 रुपये घेतले. किती? तू चिकन अंडीचे देतो ना आता कधी का शब्दात पाठी यायचं नाही तर मी शाप असं देतोय. ज्यावेळेस बुवा भजनाची सुरुवात केली ना डबल बारीला उदय पारकर बुवा जोडीला साईंची कुठे काळा चौकीला साईनाथ मित्र परिवार काळा चौकी. साईनाथांचा जन्म कसा तुला माहितीये? साईनाथांना साई हे नाव कोणामुळे पडलं तुला माहितीये का? कोणामुळे? कधी? आता सांग. आता भंग घेणार, कपडे चेंज करणार, विदागी घेणार नाही. सुशांत डायरेक्ट रवाना वेटो कोकान आडवर होता सकाळपर्यंत. वाईट वाटतं ना बुवा त्या गोष्टीला, वाईट वाटतं. आणि सांगितलं की माझी तुमची लेख आहे आणि तुमच्या बायकोच्या बोलत सांगतं माझा फोन होता रे चिव होता आणि त्या चिव म्हणता कोणाला गेला का नाही गाणी येणार भाऊ ज्याची होती मला सांगा का अशी गाणी येणार नाही? तुला वाटतं काय तू तुझाच कापूर तू वाटत तुझ्या बाजूला तुझे नखरे माहिती आकडे बुवा झोपले त्याच तुझा चिव पापूर कोण होता का दुसरा ऑनलाईन कलियुग आहे लक्षात ठेव. म्हणून काय गाण्यात ज्याची होती
शाले चढलेली लावलेली माया आज वाया गेली एक दोन मुद्दे तेवढे क्लिअर करतो बुवा. भजनाच्या सुरुवातीला बुवा डबल बारीला सुरुवात केली. उदय बारकर जोडीला होता. काळा चौकीला बारी झाली. ती सुद्धा बिदागी माझे तुम्ही 4-5 हजारात सांगितलं. 3-4 हजारात बुवा म्हटलं. आजची बारी तुमच्या माहिती आहे तुम्हाला 10,000 रुपये या मित्र परिवाराच्या शब्दासाठी बुवा बारी केली. आता माझं वैयक्तिक असं बुवा आज गणेश आखाडे बुवा माझ्यासोबत तुम्ही कार्यक्रम झालेच नाही. मग एखादा शब्द कुठला तरी काहीतरी बोलणार आणि मग एवढे वर्ष कार्यक्रम करतो त्याच्या केलेली बारी भरला पण तुमच्यावरती विश्वास होता म्हणून या जोडीला तुमच्या सोबत बसवले. मी लक्षात घ्या. असे खूप बुवा आहेत बुवा. कॅन्सल करतो आम्ही काही मोठे पंडित नाही पण जेवढी मेहनत जण आपण केली आहे या 5-7 वर्षात जेवढी मेहनत केली कुठला तरी ते बुवा येणार आणि पटकन काय तरी बोलून जाणार. म्हणता सगळा त्याच्यावर पाणी होतं. त्यापेक्षा आपलं स्टँडर्ड आहे बरोबर ना. कडकडे आपलं स्टँडर्ड आहे. कडकडे अजित कडकडे बुवा 3-4 हजाराचा बुवा वापर नाही. आज एवढ्या बारा केल्या ना बुवा 50,000 ताकद आहे द्यायची तुला आता तरी होईच हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुवा वाईट वाटलं की तुम्ही अशी शाल मला देत होता. जा म्हणतात भीक मध्ये शाल घेऊन. तुम्हाला सांगते वेळी मी काय सांगितलं नॅपकिन कुठे आहे म्हणून. बुवा ही शाल आहे येड्या गोपाळाचा काम नाही बुवा. याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का. आता राहिला विषय पहिली बारी तर साईंचं नाव काय कोणी ठेवलं म्हाळसा पंत. म्हाळसा पंतांमुळे साई हे नाव आपल्या साई हाताला पडली. लिहून घे कुठेतरी कोणीतरी प्रश्न लागला तर उत्तर तुला मिळेल. हे फगू आहे आपल्याकडे आपली कुवत हवी आपल्या अंगात घालू तेवढं आपल्या शालेत घेऊ घेऊ. ब म्हणजे भय राहील. ग म्हणजे गर्व राहील आणि वा म्हणजे वासना राहील. या तिन्ही जरी एकनिष्ठ जर कोण असेल तर त्यांनी साथ प्रदान करूची लक्षात ठेवा. आणि बुवा सांगतात सु शांत नावाची पण फोड आहे ना बुवा. अरे सु म्हणजे सुस्वभावी असलेला हिरा. सु म्हणजे सुस्वभावी असलेला हिरा. शा म्हणजे शांत पण वाघासारखा खतरनाक आणि स म्हणजे त्या तलवारीच्या धारेप्रमाणे चमकणारा. तो म्हणजे सुशांत. आणि काय ग म्हणजे फुगलेला. ने म्हणजे नेत्यांच्या मागून फिरणारा पैशासाठी. आणि श म्हणजे शब्दाचा पक्का नसलेला. नंदीच्या पैसे मागा नाही दिलं मग तो शब्दाचं पक्को आहे. मग गणेश नाव झालं ना त्याला शा डोकं लागतं. बघ ना कशा हसतायत कुतू हसताय का जनावर लढता. प्रेमाची कथा मला सांगताने काय ही बेबंद ध्यासात श्वासात काय म्हणतात ध्यासात श्वासात असे हेतूने तुला मी 1000 रुपये देऊ. ध्यासात श्वासात. अरे एखादा पोरगा जर माळे रुपये असला तर त्याचा झोपात लागेल नाही हो सांगा मला म्हणजे अरे गाणी कशी ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे. भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. मन मोराचे हो आपल्या नाताला लागते. आता मस्त एक अभंग घ्यायचा राव गजर घालायचा आपले काय ते मानलं नाही तर घ्यायचं कपडे चेंज करायचे स्टार्ट मारायचं शेंडी भारत भेटू कोकण आडवर भारूड पण म्हण चिकन बिकन आपण नेमका ह्याची तू कविता की माहिती याची यो साशे सखी साशे तो तगडे माझो सक्को भाव म्हणतो तो साशे तो
तो तुला माहिती आहे त्याचे हजार शंकर महादेवांना कधी कधी परत सांगतात त्याचे हजार 2200 झाले आणि ह्याचे 600 किती झाले 2800 एका 1200 किती झाले 4000 एका 2000 किती झाले 6000 माका काय राहूला 10,000 बारीक करतोय ना हे ना गजरचा चौक माका सांगतात डोंगरेर जा म्हणता आणि गजर गजर कसा असावा लेक कुंती कधी परक्या घरी अशा चालली आहे हो जाते लाडाची लेक आज सासरी अविनाश डेबे व्यक्ती जन्मली आज या भूमी आज तुका वाढून देणार आज तुझे 1000 करू का तुका 1200 देणार मी लक्षात घे मुंबई का नाही जाऊचो उद्या कुठे तुमचा प्रोग्राम आहे प्रॉफिट मार्केटला साऱ्या मित्रांचे आहेत ते जीव लाग साऱ्या मित्रांचे आहेत ते जीव लाग सौरभ उमरे अभियान आहे साऱ्या मित्रांचे आहेत ते जीव लाग सौरभ उमरे आणि यांची दोस्ती छान सौरभ उमरे आणि यांची दोस्ती छान असे रत्न जन्मले असे रत्न जन्मले आज या साई नागरी असे रत्न जन्मले आज या साई नागरी अविनाश व्यक्ती जन्मली असं ते गुरुने सांगितलं त्या गजरासाठी अखिल साईनगर या मंडळाकडून हे 200 रुपयांचं बक्षीस झालंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय धन्यवाद त्यानंतर बुवानी सांगितलं की रेड्याचा आवाज म्हणता सेम काढता एक मुद्दा आहे आणि कुत्र्याचा आवाज म्हणता काढ म्हणता बुवा सगळ्या पक्ष्यांचा कुठल्या पक्षाचा आवाज काढू सांग तू कावळ्याचा आवाज काढू शकतो कावळ्याचा माका वाटतं रान बांधवता भाट बांधवता दोन बाजूला जवानी म्हणता मध्येच म्हणता वाघ कुत्रे वागुठे माका शिकवता तू दुका जो कोण सांगताना भजनी बुवा की सुशांत भाऊ असा तो काय मगाचा विषय जो काढलास ना त्याला विचार त्या बारीला काय झालं तुम्ही दोघांनी जरी एकी जरी केला ते जरी आलात ना तर दोघांचा फाडून खाऊ शकता ना वाघ जोईल बुवांची मी बारा ऐकतो जोईल बुवांची ताकद रेड्याचा म्हणता आवाज काढतो अरे जातीवंत शेतकरी आहे बुवा लक्षात ठेव बैलगाड्या शर्यत बरोबर ना
गाड्या सुटल्या बैलगाडा रे आपल्याकडे पण शंकर आहे बुवा. काय बघतोय आपलं पण सोने आहे सोन्या बैल आहे माझ्याकडे अंगा खांदानं मजबूत बांधा एक्सप्रेस जोईल यांचा सोन्या 2 लाख रुपये सगळे छंद जोपासा पण व्यसन कुठलं करायचं असेल ते हरिनामाचं करा आणि शेतकरी म्हणून जन्माला आला तर शेतकरी सारखा राबवायला अरे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे लाखात नंबर 1चा आमच्या गावचा बैल जोडा लाखात नंबर 1चा आपल्या गावचा बैल जोडा पाटलांचा गाड्या सुटल्या पाटलांचा बैल गाडा त्याने घाटात केला खांदा खांद्यानं मजबूत असलेला डाव्या खांदीला मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर तर उजव्या खांदीला असलेला राहुल भाई पाटील यांचा अंगा खांद्यानं मजबूत असलेला मथोर सुंदर अशी जोडी गट क्रमांक 6 ची सुंदर जोडी या ठिकाणी पंडित भाऊ आपल्या झेंडेकरी तिथं झेंडा घेऊन गाड्या सुटल्या सुंदर अशी लढत 6व्या गट क्रमांकचा मानकरी पाहूया सुंदर शेपूट वरती करून बकासूर आपला विजय प्राप्त करतोय आणि अशा प्रकारे सेमीसाठी पात्र होणारी गाडी मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि राहुलभाई पाटील यांचा मथोर 1000 जातीवंत शेतकरी पाहिजे आपल्याच सांगायला म्हणजे की आमची दोस्ती तशी आहे येड्या करण्याचं काम नाही तू सांगायला गेलं तर तू काय करायचं ते रेडो पण आहे सुंदर मजा आली बाबा आजच्या बारीला ओके रडू नको बाळा अरे मी कोकणाला चाललो तू पुण्यामध्ये राहा आता काय कर माहिती शेणी थाप शेणी तुझ्यापासून मी लेवल सोडून पण बोलू शकतो पण नाही बोल किती तुझे मुद्दे होते तुझे पण नाही तरी पण तो सरत्या शब्दात सांगता तुका म्हणता कोणीतरी चढूनच घेऊन गेलो काय तुका कोणीतरी सांगायला तुका बारीक करतो अरे काय गरज आहे ना बुवा काय गरज आहे रंगदेवतेला आहे बुवा बसलोय खोटं नाही बोलणार बुवा आईची शपथ सांगतो तुझा मनात जो गैरसमज कोण आता त्याचा माझा नंबर तरी दे मी एका प्रश्नाला दिला उद्या फोन लावून काय सांगतो पैसे तू देतो ना मग संप बोलतो पैसे हा देणार आहे काय असू दे का माणूस झाला त्या ठिकाणी आईला देवी त्यांच्यावरती एक काल गजर लिहिला सादरीकरण केलं होतं सुंदर प्रकारे बुवा तुम्ही गजराचं तुम्ही बोललं तर परत बोलायची बुवा गरज नाही ना बुवा त्यामुळे एक फक्त चरण घेतो बघा श्री हरी जगत पिता पुरे करी तो व्यता खाली काळीचार वाजत नंतर वरसून पण बाबा काळीचारच घ्यायला माळव्याची सुगधारी रणरागीन पेटली पुण्य शोक आईला देवी माता झाली
मेला बुवा आणि 1725 सालामध्ये त्यांचा जन्म झाला बुवा अहिल्याबाई होळकर बुवा. मी पण घेऊ शकतो असं काही विषय नाही, पण आज तुझी पात्रता काय की म्हणून का गजराच्या माध्यमातून अजून एक 1725 सालाची एक दिसली तारीख भाग्याची जन्मासे आलेले गमानाची मानकोजी सुशीलाबाई शिंदेची पुढे रणांगण गाजविले दुश्मन पळता बुई होते समशेर हातामध्ये घेतली महिला वर्गाची पातळ दाखविली धैर्याने मोठा युवतीने 12 वर्षांनी मल्हाररावांना मृत्यूने साक्षात टाळीले राजसत्रे ती हाती घेतली गरिबा न्याय देण्यास ठरली विकास केला माळवा प्रांताचा आदर केला देव देवतांचा रामचंद्र बर्गे खोपी या माऊलींकडून 200 रुपयांचं बक्षीस झालंय. मंडळाच्या वतीने स्वीकारते आनंद अप्पा ढोगे त्यांच्याकडून जीपेच्या माध्यमातून 200 रुपयांचं बक्षीस झालंय. असेच आशीर्वाद मायबाप भजनीस होते तुमचे कायम राहू दे. पुन्हा एकदा सांगतो बुवा की ह्या पुणे नगरीत मला पुन्हा एकदा चान्स मिळेल 100% वाटेल, कारण आजची बारीक व सुंदर रिपोर्ट आहे. कमेंटवर जायचं नाही, भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संघ आम्ही 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 जाऊ पांढरा साक्षात मायबाप भजनीस होते ते आहेत ना बुवा आमच्या बारीला साक्षात. मग त्यामुळे कमेंटवरती आपण लक्ष नाही द्यायचं, लक्षात घ्या. हा माझं वैयक्तिक म्हणणं आहे. असं काय बोलतो माझ्या घर कधीतरी तिकडे आला ना तर माझ्या घरी रूम मध्ये बघा बुवा कबड पूर्ण भरले. कबड बुवा म्हणजे मोठेपणा सांगत नाही, पण एक तुम्हाला सांगते भाऊ म्हणून पूर्ण कबड बुवा भरले. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक जास्त करून प्रथम द्वितीयच आहेत बुवा. येऊन बघा हे आम्ही भजनात बुवा. संतोष राजाराम बर्गे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय. मंडळाच्या वतीने स्वीकारते. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. कथा गदी गण गदी गण गदी गण गतोरी सनी श्री गणेशाय. कोणाचं आहे रे? कोणाचं आहे? कदमवांचं आहे. कशाला नव्हतं? कशाला नव्हतं? सारे गपरी दिसा तिता कथा गदी गण गदी गण गदी गण सोनियाचा दिवस आहे डबल वार करे अमृते
अखिल साहेब